हॅलो स्टुडंट, युनिट सेकंड आपल्याला शेपिंग मशीन आणि स्लॉटिंग मशीन आहे. शेपिंग मशीनला आपण शेपर असं म्हणतो. तर ही रिसिप्रोकेटिंग टाईपची मशीन आहे. ह्याच्यामध्ये फ्लॅट सरफेसेस आपण प्रोड्यूस करतो बाय युजिंग सिंगल पॉईंट कटिंग टूल. ह्याच्यामध्ये जे फ्लॅट सरफेसेस आहेत ते आपण हॉरिझॉन्टल फ्लॅट सरफेस बनवू शकतो, व्हर्टिकली फ्लॅट सरफेस प्रोड्यूस करू शकतो किंवा इन्क्लाइनसुद्धा आपण मशीनिंग करू शकतो. अँग्युलर सरफेस पण बनवू शकतो. शिवाय या व्यतिरिक्त आपण कीवेज, मग ते इंटरनल एक्सटर्नल कीवेज, स्लॉट्स, गियर्स किंवा स्प्लाईनसुद्धा आपण त्यामध्ये प्रोड्यूस करू शकतो वर्कपीसमध्ये. तर ह्याचं जे मेन वर्किंग प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की जो ह्याच्यामध्ये जे पिक्चर दिसतं आहे शेपर मशीनचा, तर हा जो टेबल आहे ह्या टेबलवरती वर्कपीस हा क्लॅम्प केलेला असेल किंवा व्हाईसमध्ये पकडलेला असेल. तर हा रॅम दिसतो आहे, हा रॅम रेसिप्रोकेट होत असतो. त्याच्या फेसला टूल हेड दिलेलं आहे ज्याच्यामध्ये टूल पोस्ट असेल. त्या टूल पोस्टमध्ये आपण सिंगल पॉईंट कटिंग टूल होल्ड केलेलं असतं. रॅम रेसिप्रोकेट झाल्यामुळं टूलसुद्धा काय होणार आहे, रेसिप्रोकेट होतं आणि जे टूल आहे ते स्टेशनरी वर्कपीसवरती रेसिप्रोकेट होतं आणि तिथं कटिंग ॲक्शन होते आणि आपल्याला फ्लॅट सरफेस मिळतो. किंवा आपल्याला जे काही शेप पाहिजे, म्हणजे किवे वगैरे कट करायचे असतील किंवा बाकी गिअर वगैरे, तर ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. म्हणजे कटिंग ॲक्शन थोडक्यात त्याच्यामुळे होती. सो रॅम रिसिप्रोकेट ओव्हर स्टेशनरी वर्कपीस. आता ही जी रॅमची रिसिप्रोकेटिंग मोशन आहे ती आपण क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर मेकॅनिझम किंवा विथवर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम किंवा हायड्रॉलिकलीसुद्धा रॅमची रिसिप्रोकेटिंग मोशन ही ऑप्टेन केली जाते. आता ह्यामध्ये बऱ्याच शेपर मशीनमध्ये फॉरवर्ड स्ट्रोक जो असतो तो कटिंग स्ट्रोक असतो आणि जो रिटर्न स्ट्रोक असतो तो नॉन कटिंग स्ट्रोक असतो, म्हणजे आयडियल कटिंग स्ट्रोक असतो. सो शेपिंग मशीन इज अ रिसिप्रोकेटिंग टाईप मशीन टूल अँड इट इज यूज फॉर प्रोड्युसिंग फ्लॅट सरफेस that may be horizontal, vertical or inclined, and it is used by means of a single point cutting tool which reciprocate over the stationary workpiece. The reciprocating motion is obtained by means of a crank and slotted lever mechanism, or it may be obtained by Whitworth quick return mechanism. So now we see various parts and their functions of shaper machine. First part is base. So base is generally made up of cast iron, as cast iron has compressive strength, it has wear resistance, vibration damping capacity. So it is made up of made up of cast iron. Base is made up of cast iron. The main function of base is to support the other parts of machine, especially this column. You will see the column as a box shape column. So box shape column, बेस सपोर्ट द कॉलम. ओके, कॉलमला सपोर्ट द्यायचं काम हे बेस करत असतं. पहिला जो पार्ट आहे तो बेस. बेस हा कास्ट आयनचा बनलेला आहे. कास्ट आयनचा बेस बनलेला आहे आणि कास्ट आयनचा जो बेस आहे त्याचं काम आहे की जे मशीनचे पार्ट्स आहेत त्यांना सपोर्ट करणे. ह्याच्यामध्ये जो कॉलम बॉक्स शेपचा जो कॉलम दिसतोय त्याला हा बेस काय करत असतो, सपोर्ट करत असतो. आता हा जो बेस आहे तो फ्लोअरमध्ये, शॉप फ्लोअरमध्ये, वर्कशॉपमध्ये जे फ्लोअर असेल त्याच्यामध्ये बेस हा फिक्स केला जातो बाय मीन्स ऑफ अ फाउंडेशन बोल्ट. फाउंडेशन बोल्टच्या साह्यानं हा जो बेस आहे तो फ्लोअरमध्ये फिक्स केलेला असतो. हा झाला पहिला पार्ट. दुसरा पार्ट आहे कॉलम. कॉलम तुम्हाला दिसतं आहे की बॉक्स शेपचं कास्टिंग आहे. तर ह्याच्या आतमध्ये रॅमला रिसिप्रोकेट करण्यासाठी जे काही ड्रायव्हिंग मेकॅनिझम लागतात ते ड्रायव्हिंग मेकॅनिझम हा कॉलमच्या आतमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे रॅमला रिसिप्रोकेट करण्यासाठी जो मेकॅनिझम लागेल तो मेकॅनिझम हा कॉलमच्या आतमध्ये असणार आहे. या व्यतिरिक्त हा जो कॉलमचा टॉप सरफेस आहे, हा जो कॉलमचा टॉप सरफेस आहे तो मशीनिंग केलेला असतो. म्हणजे तिथं 2 गाईडवेज दिलेले असतात. त्या गाईडवेजवरती रॅम काय होणार आहे, रिसिप्रोकेट होणार आहे. कॉलमचा जो पुढचा भाग दिसतोय फ्रंट सरफेस हा सुद्धा मशीनिंग केलेला असतो. तिथं 2 गाईडवेज दिलेले असतात. मशीनिंग करून 2 गाईडवेज दिलेले असतात ज्याच्यावरती क्रॉस रेल आणि टेबल हे अप आणि डाऊन मूव्ह होणार आहे, म्हणजे व्हर्टिकली मूव्ह होणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा कॉलम हा दुसरा पार्ट झाला. तिसरा पार्ट आहे म्हणजे क्रॉस रेल. क्रॉस रेल हा जो कॉलमचा फ्रंट सरफेस आहे त्याच्यावरती जी गाईडवेज दिलेले आहेत त्यावरती हा क्रॉस रेल काय होतो, व्हर्टिकल मूव्ह होतो. वर आणि खाली क्रॉस रेल मूव्ह होत असतो. ह्या क्रॉस रेलला ह्याच्यामध्ये क्रॉस फीड पण प्रोव्हाइड केलेलं आहे, जे की टेबलला आपण क्रॉस फीड देतो किंवा हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आपण वर्कपीस फीड करण्यासाठी हे क्रॉस फीड
ह्यामध्ये दिलेलं असतं. नेक्स्ट पार्ट आहे टेबल. टेबल काय आहे? टेबल हा सॅडलवरती माउंट केला. इथं तुम्हाला सॅडल दिसत असेल पहा, नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल. इथं तुम्हाला सॅडल दिसतंय. या सॅडलवरती हा टेबल हा माउंट केलेला आहे. टेबल जो आहे तो टेबल ह्याला वरच्या सरफेसला, इथं तुम्हाला दिसतं हा टेबल, तर ह्या वरच्या सरफेसला टी स्लॉट दिलेले आहेत टेबलला, जेणेकरून वरपीस आपण क्लॅम्प करू शकतो. शिवाय वाईजच्या साहाय्याने वरपीस क्लॅम्प करता येतो. पण टेबलच्या वरच्या साईडला टी स्लॉट दिलेले आहेत फॉर होल्डिंग द वर्कपीस. सो द मेन फंक्शन ऑफ टेबल इज टू होल्ड द वर्कपीस. नेक्स्ट पार्ट ऑफ शेपिंग मशीन इज टूल हेड. ओके, आता हे टूल हेड मुद्दाम मी ही फिगर काढलेली आहे. टूल हेड तुम्हाला इथं दिसतंय. तर इथं दिसते तुम्हाला स्वेल प्लेट ग्रॅज्युएशन, ही एक मार्किंग दिसते अँगलची. स्वेल प्लेट ग्रॅज्युएशन आहे. तर ह्यामध्ये हा जो दिसतो आहे ते व्हर्टिकल स्लाईड दिसते आहे बघा. हे स्लाईड लिहिलेलं आहे. स्लाईड हे जे आहे ते व्हर्टिकल स्लाईड आहे. म्हणजे आपल्याला टूल जेव्हा डाऊन फीड करायचं असेल तेव्हा ह्या टूल फीड हँडलच्या साहाय्याने, हे जेव्हा टूल फीड हँडल डाऊन फीड हँडल फिरवतो तेव्हा हे तेव्हा हे काय होणार आहे, टूल खाली जाणार आहे. तर हे झाली व्हर्टिकल स्लाईड. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्या पुढं आहे ॲप्रॉन मेकॅनिझम. त्या ॲप्रॉनमध्ये काय काय येतं, तर क्लॅपर बॉक्स येतो, क्लॅपर ब्लॉक येतो आणि टूल पोस्ट येतं. तर हे क्लॅपर बॉक्समध्ये क्लॅपर ब्लॉक हा हिंज केलेला असतो आणि त्या क्लॅपर ब्लॉकच्या पुढं हे टूल पोस्ट दिलेलं आहे. टूल पोस्ट दिलेलं आहे क्लॅपर बॉक्सच्या पुढं. तर ह्या टूल पोस्टमध्ये आपण सिंगल पॉईंट कटिंग टूल हे क्लॅम्प करत असतो. तर तुम्हाला कळलं असेल, हे झालं टूल हेड. ह्याच्यामध्ये हा स्वेल प्लेट आहे, म्हणजे आपल्याला अँगलमध्ये जेव्हा आपल्याला हे व्हर्टिकल स्लाईड हे स्वेल करायचं असेल, फिरवायचं असेल एखाद्या विशिष्ट अँगलमध्ये, तर ह्याच्यामध्ये इथं ग्रॅज्युएशन दिलं आहे, मार्किंग दिलेलं आहे स्वेल प्लेटवर, अँगलचं मार्किंग केलेलं असतं. म्हणजे ही व्हर्टिकल स्लाईड आहे, ते आपण व्हर्टिकल स्लाईड आपण फिरवू शकतो. ठीक आहे, एका विशिष्ट अँगलमध्ये. त्याच्यानंतर हे जे टूल आपल्याला खाली फीड करायचं असेल, टूल जर आपल्याला खाली फीड करायचं असेल तर इथं टूल फीड हँडल दिलेलं आहे. त्या टूल फीड हँडलच्या साहाय्याने किंवा डाऊन फीड स्क्रू दिलेला आहे, तर डाऊन फीड स्क्रू किंवा टूल फीड हँडलच्या साहाय्यानं आपण हे जे टूल आहे ते खाली आपण फीड करू शकतो. हे झालं स्लाईड, व्हर्टिकल स्लाईड. त्याच्यानंतर त्याच्या पुढे ॲप्रॉन आहे. ॲप्रॉनमध्ये काय आहे, क्लॅपर बॉक्स आहे, त्याच्यामध्ये क्लॅपर ब्लॉक हिंज केलेला असतो. हिंज कशासाठी केलेला आहे, जेव्हा टूल रिटर्न येत असतं तेव्हा जो क्लॅपर ब्लॉक आहे तो लिफ्ट होईल आणि टूल आणि वर्कपीसचा कॉन्टॅक्ट येणार नाही आणि रिटर्न स्ट्रोक आयडियल राहील, ह्याच्यासाठी तो क्लॅपर बॉक्सशी हिंज केलेला आहे. नेक्स्ट त्याच्या पुढं तुम्हाला टूल पोस्ट दिसतंय. त्या टूल पोस्टमध्ये आपण टूल हे काय केलेलं असतं, क्लॅम्प केलेलं असतं किंवा होल्ड केलेलं असतं. तर अशा पद्धतीने हे टूल हेड आहे. नेक्स्ट आपण झाले पार्ट्स पाहिलेले आहेत. आता आपण पाहूया स्पेसिफिकेशन ऑफ शेपिंग मशीन. स्पेसिफिकेशन म्हणजेच काय, की आपल्याला मार्केटमधून शेपर मशीन खरेदी करायची असेल, परचेस करायची असेल एखादी शेपिंग मशीन, तर आपल्याला काय काय टेक्निकल पॉईंट्स कन्सिडर करावे लागतात. त्याला आपण म्हणतो स्पेसिफिकेशन ऑफ शेपिंग मशीन. त्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे मॅक्सिमम लेंथ ऑफ स्ट्रोक इन मिलीमीटर. म्हणजे रॅमचा जो स्ट्रोक आहे तो किती मॅक्सिमम स्ट्रोक आहे रॅमचा MM-मध्ये, तर तो पहिला पॉईंट आपण कन्सिडर करणार. त्याच्यानंतर आपण जो टेबल आहे त्याचा साईज कन्सिडर करणार आहे. मग त्यामध्ये टेबलची लांबी, उंची, रुंदी हे 3 पॉईंट्स आपण कन्सिडर करणार आहे. म्हणजे लेंथ, विड्थ आणि डेप्थ ऑफ टेबल. त्याच्यानंतर आपला जो टेबल आहे तो जास्तीत जास्त व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली किती डिस्टन्स ट्रॅव्हल करा, तो पॉईंट आपण कन्सिडर करणार आहे. त्याच्यानंतर एका मिनटामध्ये रॅमचे किती स्ट्रोक होणार आहेत तो पण आपण पॉईंट कन्सिडर करतो. नंतर जो मोटार आहे, ड्राईव्ह मोटार आहे, त्याचं पॉवर किती हॉर्स पॉवरची मोटार आहे. त्याच्यानंतर कोणता मेकॅनिझम रॅमच्या रिसिप्रोकेटिंग मोशनसाठी वापरलेला आहे, क्विक रिटर्न मेकॅनिझम कोणता वापरलेला आहे तो कन्सिडर करणार आहे. त्याच्यानंतर जो आपला बेस आहे तो आपण फ्लोअरमध्ये फाउंडेशन बोल्टच्या साहाय्यानं फिक्स करत असतो. मग आपल्याला फ्लोअर स्पेस एरिया मशीनसाठी किती लागणार आहे तो आपण कन्सिडर करतो. आणि नंतर आपण वेट, मशीनचं वेट हे आपण लास्ट पॉईंट कन्सिडर करत असतो. आता आपण पाहूया वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन
ऑफ लेंथ. वर्किंग प्रिन्सिपलमध्ये मी आत्ता मागाशी सांगितलं आहे, ह्याच्यामध्ये काय आहे की सिंगल पॉईंट कटिंग टूल वापरलेलं आहे. जे वर्कपीस आहे ते टेबलवरती क्लॅम्प केलेलं आहे किंवा व्हाईसमध्ये पकडलेलं असेल, त्या वर्कपीसवरती हे जे टूल आहे ते रिसिप्रोकेट होत असतं. मग जेव्हा ते टूल रिसिप्रोकेट होतं तेव्हा त्याच्यामध्ये कटिंग ॲक्शन होते. आता ह्यामध्ये एक लक्षात घ्या की बऱ्याच शेपिंग मशीनमध्ये जो फॉरवर्ड स्ट्रोक असतो तो कटिंग स्ट्रोक असतो, आणि जो बॅकवर्ड किंवा रिटर्न स्ट्रोक असतो तो नॉन कटिंग म्हणजे आयडियल स्ट्रोक असतो. म्हणजे टूल पुढं जात असतं तेव्हा कटिंग होणार आहे वर्कपीसमध्ये, आणि टूल जेव्हा पाठीमागं जातं रिटर्न स्ट्रोकला जातं तेव्हा कटिंग होणार नाही, तो स्ट्रोक आयडियल राहणार आहे. एक स्ट्रोक कटिंग असणार आहे, एक स्ट्रोक आयडियल राहणार आहे. अशा पद्धतीनं आपण वर्किंग प्रिन्सिपल हे सिंगल पॉईंट कटिंग टूल सांगू शकतो. आता ऑपरेशन बघायचं झालं तर आपण इथं 2 केसेस कन्सिडर करूया. पहिल्यांदा आपण समजा हॉरिझॉन्टल सरफेस मशीनिंग करायचं आहे. ऑपरेशनमध्ये आपण ते पाहणारच आहोत, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल जेव्हा हॉरिझॉन्टल सरफेस मशीन करायचा असतो तेव्हा जो फीड देतो तो हॉरिझॉन्टल किंवा क्रॉस फीड देतो आहे आपण. म्हणजे वर्कपीस जे आहे ते हॉरिझॉन्टली फीड करतो आहे किंवा क्रॉस फीड करतो आहे, आणि जी डेप्थ ऑफ कट आहे ती डेप्थ ऑफ कट आपण व्हर्टिकली देतो आहे. म्हणजे जे डाऊन फीड स्क्रू आहे त्याच्या साहाय्यानं आपण ही डेप्थ घेत असतो. जेव्हा हॉरिझॉन्टल मशीनिंग करायचं आहे तेव्हा वर्कपीस आपण हॉरिझॉन्टली फीड करतो किंवा क्रॉस फीड करतो. आता जेव्हा दुसरी केस आहे ती व्हर्टिकल मशीनिंग करायचं असेल, व्हर्टिकल मशीनिंग करायचं आहे तेव्हा आपण फीड जो देतो म्हणजे टूल फीड करतो ते व्हर्टिकली डाऊनवर्ड साईडला फीड करतो टूल. तो व्हर्टिकल जो काही डाऊनवर्ड फीड स्क्रू आहे त्याच्या साहाय्याने किंवा जे काही हँडल आहे त्याच्या साहाय्यानं आपण टूल हे व्हर्टिकली फीड करत असतो, आणि तेव्हा जो डेप्थ ऑफ कट घेत असतो तो आपण हॉरिझॉन्टली डेप्थ ऑफ कट घेत असतो. अशा पद्धतीनं आपण ऑपरेशन ऑफ शेपर सांगू शकतो. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ शेपिंग मशीन अकॉर्डिंग टू रॅम ड्रायव्हिंग मेकॅनिझम. म्हणजे आपल्याला रॅमची रिसिप्रोकेटिंग मोशन ऑप्टेन करायची आहे. मग ते मिळवण्यासाठी कोणते कोणते मेकॅनिझम वापरले त्याच्यावरनं शेपरचं क्लासिफिकेशन पडलेलं आहे. त्यामध्ये पहिलं आहे क्रँक शेपर. म्हणजे याच्यामध्ये क्रँक रोटेट होतो, आणि क्रँकची जी रोटरी मोशन आहे ती रॅमच्या म्हणजे क्रँकची जी काही रोटरी मोशन आहे इट इज कन्व्हर्टेड इनटू रिसिप्रोकेटिंग मोशन ऑफ रॅम. मग जे क्रँक रोटेट होतं त्यामध्ये 2 मेकॅनिझम आपण पाहूया. त्यामध्ये क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर मेकॅनिझम आहे, विथवर्थ क्विक रिटर्न मोशन मेकॅनिझम आहे. मग पहिला जो शेपर आहे तो म्हणजेच क्रँक शेपर. सो इन दिस crank and slotted lever quick return motion mechanism is used for having reciprocating motion of RAM. नेक्स्ट इज गिअर शेपर. आता गिअर शेपरमध्ये काय की रॅमच्या खाली रॅक आणि स्पर गिअर दिलेलं आहे. म्हणजे रॅक आणि स्पर गिअरचे टीथ एकमेकामध्ये मेश होत आहेत. म्हणजे स्पर गिअर जेव्हा फिरेल तेव्हा रॅक मूव्ह होणार आहे. रॅक मूव्ह झालं की रॅम काय होणार आहे, रिसिप्रोकेट होणार आहे. ठीक आहे, त्याला म्हणून आपण गिअर शेपर असं म्हणलेलं आहे. हे जास्त यूज केलं जात नाही गिअर शेपर. तिसरा पॉईंट आहे किंवा तिसरा टाईप आहे तो म्हणजे हायड्रॉलिक शेपर. हायड्रॉलिक शेपरमध्ये आपण हायड्रॉलिक ऑइल प्रेशरचा वापर करतो किंवा हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर करतो. ह्याच्यामध्ये पिस्टन असेल तर पिस्टनच्या म्हणजे जेव्हा पिस्टनवरती ऑइल प्रेशर ॲक्ट होईल तेव्हा आपण रिसिप्रोकेटिंग मोशन आपण ऑप्टेन करू शकतो. त्याला आपण हायड्रॉलिक शेपर असं म्हणतो. नेक्स्ट आहे नेक्स्ट क्लासिफिकेशन इज अकॉर्डिंग टू पोझिशन अँड ट्रॅव्हल ऑफ रॅम. अकॉर्डिंग टू पोझिशन अँड ट्रॅव्हल ऑफ रॅम 2 टाईपचे शेपर आहेत. एक हॉरिझॉन्टल शेपर आहे, दुसरं व्हर्टिकल शेपर आहे. जेव्हा रॅम हॉरिझॉन्टली रिसिप्रोकेट होत असेल तेव्हा त्याला आपण हॉरिझॉन्टल शेपर म्हणतो, आणि जेव्हा रॅम व्हर्टिकली रिसिप्रोकेट होत असेल तेव्हा आपण त्याला व्हर्टिकल शेपर म्हणतो. म्हणजे रॅम हॉरिझॉन्टली रिसिप्रोकेट झाला हॉरिझॉन्टल शेपर. रॅम जर अप आणि डाऊन मूव्ह झाला किंवा व्हर्टिकली जर तो रिसिप्रोकेट झाला तर व्हर्टिकल शेपर. नेक्स्ट इज क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ कटिंग स्ट्रोक. आता ह्याच्यामध्ये एक स्ट्रोक कटिंग असेल आणि दुसरा स्ट्रोक हा आयडियल असेल. मग ह्याच्यावर ना अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ कटिंग स्ट्रोक शेपरचे 2 प्रकार आहेत, पुश कट शेपर आणि ड्रॉ कट शेपर. पुश कट शेपरमध्ये फॉरवर्ड स्ट्रोक हा कटिंग स्ट्रोक असतो. परत एकदा लक्षात घ्या, पुश कट शेपरमध्ये फॉरवर्ड स्ट्रोक हा कटिंग स्ट्रोक असतो आणि जो बॅकवर्ड स्ट्रोक आहे तो आयडियल असतो. व्हाईल ड्रॉ कट शेपरमध्ये दुसरा जो टाईप आहे ड्रॉ कट शेपर त्याच्यामध्ये फॉरवर्ड स्ट्रोक हा आयडियल असतो
आणि जो रिटर्न किंवा बॅकवर्ड स्ट्रोक आहे तो कटिंग स्ट्रोक असतो. बघा परत एकदा, पुश कट शेपरमध्ये फॉरवर्ड स्ट्रोक कटिंग असतो आणि ड्रॉ कट शेपरमध्ये दुसरा जो टाईप आहे ड्रॉ कट शेपर, त्यामध्ये जो काही रिटर्न स्ट्रोक आहे किंवा बॅकवर्ड स्ट्रोक आहे तो कटिंग स्ट्रोक असतो. नेक्स्ट इज अकॉर्डिंग टू डिझाईन ऑफ टेबल. डिझाईन ऑफ टेबलवरनं शेपरचं क्लासिफिकेशन दोन भागात होतं, स्टँडर्ड ऑर प्लेन शेपर किंवा युनिव्हर्सल शेपर. स्टँडर्ड ऑर प्लेन शेपर हा जो टाईप आहे ह्याच्यामध्ये टेबलच्या दोनच मुवमेंट होतात, एक तर हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल. युनिव्हर्सल शेपरमध्ये टेबलच्या ह्या दोन मुवमेंट तर होतातच, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. ह्या व्यतिरिक्त आपण टेबलला टर्न करू शकतो किंवा स्वेल करू शकतो अबाउट द हॉरिझॉन्टल ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द फर्स्ट ॲक्सिस. ओके, इन दिस universal shaping machine, in addition to horizontal and vertical movement of table, we can swell the table about the horizontal axis parallel to ram, and the upper portion of the table can be tilted about the other horizontal axis perpendicular to first axis. म्हणजे ह्याच्यामध्ये युनिव्हर्सल शेपरमध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आपण त्यामध्ये टेबल मूव्ह करू शकतो. ठीक आहे, टेबल हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली मूव्ह करू शकतो. या व्यतिरिक्त टेबल पण आपण काय करू शकतो, फिरवू शकतो, स्वेल करू शकतो अबाउट द हॉरिझॉन्टल ॲक्सिस. शक्यतो टू रूम वर्कमध्ये हे आपण शेपर, युनिव्हर्सल शेपर आपण वापरतो. सो दिस इज ऑल अबाउट क्लासिफिकेशन ऑफ शेपिंग मशीन. नेक्स्ट आपण पाहूया की क्विक रिटर्न मेकॅनिझम कोणते आहेत. त्यामध्ये पहिला जो मेकॅनिझम आहे तो म्हणजे क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर मेकॅनिझम. हा तुम्हाला थिअरी ऑफ मशीनमध्ये झालेला असेल तरी आपण पाहूया. तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, जे मोटार आपण वापरलेले आहे, आपण बघाशी बघितलं तर ती ड्राईव्ह मोटार असेल, तर ड्राईव्ह मोटारनं पिनियन गिअर, हा जो पिनियन गिअर आहे तो फिरणार आहे. आता हा जो पिनियन गिअर आहे त्याचे टीथ ह्या बुल गिअरला, म्हणजे हा जो मोठा गिअर आहे बुल गिअर किंवा क्रँक गिअर आहे त्याच्या टीथला मेश होणार आहेत. म्हणजेच पिनियन गिअर फिरल्याच्या नंतर हा जो बुल गिअर आहे तो सुद्धा काय होणार आहे, रोटेट होणार आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये पिनियन गिअर फिरल्याच्या नंतर हा जो बुल गिअर दिसतोय, हा तुम्हाला क्रँक गिअर दाखवला आहे मोठा गिअर, हा जो बुल गिअर आहे मोठा गिअर, पिनियन गिअर हा ड्रायव्हर गिअर आहे आणि ड्रायव्हर गिअरमुळं हा जो बुल गिअर दिसतोय, हा जो बुल गिअर दिसतोय मोठा गिअर तो ड्रिव्हन गिअर आहे. पिनियन हा ड्रायव्हर आहे आणि हा ड्रिव्हन गिअर आहे. पिनियन गिअर फिरल्यामुळं हा बुल गिअरसुद्धा काय होतो, रोटेट होतो. ठीक आहे, हे समजलं असेल. आता आपण पाहूया ह्याच्यामध्ये एक लिंक आपण कन्सिडर करूया. AP ही लिंक आहे. ह्या AP जी लिंक आहे ह्याला आपण स्लॉटेड लिव्हर म्हणूया. ह्या स्लॉटेड लिव्हरमध्ये ह्या स्लॉट दिलेला आहे पहा, हा स्लॉट दिलेला आहे. ह्या स्लॉटमध्ये क्रँक पिन दिलेली आहे आणि स्लायडिंग ब्लॉक दिलेला आहे. हा जो स्लायडिंग ब्लॉक आहे ह्या स्लॉटेड लिव्हरमध्ये स्लाईड होतो. ह्या स्लॉटेड लिव्हरमध्ये हा जो स्लायडिंग ब्लॉक आहे तो काय होणार आहे, स्लाईड होणार आहे. आता जो हा AP लिंक आहे, म्हणजेच हा जो स्लॉटेड लिव्हर आहे त्याचं A एंड तुम्हाला इथं दिसतंय खाली, हे जे A एंड दिसतंय तुम्हाला इथं A एंड, इट इज पिवोटेड टू द बेस. म्हणजे हे A एंड फिक्स केलेलं आहे, बेसला फिक्स केलेलं आहे. सो इट इज पिवोटेड टू बेस, इट इज फिक्स्ड. ओके, आणि जे P एंड आहे इट इज कनेक्टेड टू रॅम बाय मीन्स ऑफ PR लिंक, दॅट इज कनेक्टिंग रॉड. PR ॲक्ट्स ॲज अ कनेक्टिंग रॉड. ही जी लिंक आहे PR ही कनेक्टिंग रॉड म्हणून ॲक्ट होते, कारण स्लॉटेड लिव्हरचं हे जे P एंड आहे ते रॅमला काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. बघा आता नेक्स्ट की ह्या बुल गिअरचा सेंटर C आहे. ठीक आहे, फिक्स्ड सेंटर आहे. आणि ही जी CB आहे, ही जी CB लिंक दिसते, ही CB लिंक क्रँक म्हणून ॲक्ट होते. CB लिंक काय होते, क्रँक म्हणून ॲक्ट होते. आता ह्याचे लेंथ ऑफ स्ट्रोक आपण ॲडजस्ट करू शकतो. इथं स्क्रू मेकॅनिझम आहे, ह्याच्यावरनं आपण जो रॅमचं स्ट्रोक लेंथ आहे ती ॲडजस्ट करू शकतो. त्याच्यानंतर आता लक्षात घ्या की पिनियन गिअर फिरला की हा बुल गिअर फिरतो. बुल गिअर फिरला की क्रँक पिन किंवा क्रँक जी आहे अलॉंग विथ दिस क्रँक पिन ही सुद्धा काय होणार आहे, क्रँक आणि क्रँक पिन ही फिरणार आहे. क्रँक पिन फिरल्याच्या नंतर किंवा क्रँक फिरल्याच्या नंतर हा जो ब्लॉक आहे, स्लायडिंग ब्लॉक आहे, ह्या स्लॉटेड लिव्हरमध्ये स्लाईड होणार आहे. आता हा जो स्लॉटेड
लिव्हर आहे ह्याचं एक एंड इथं फिक्स केल्यामुळं ह्याच्यामध्ये हा स्लायडिंग ब्लॉक स्लाईड होत असताना ह्या स्लॉटेड लिव्हरची म्हणजे ए पी हा जो स्लॉटेड लिव्हर आहे हा काय होणार आहे, ऑसिलेट होणार आहे, ऑसिलेट होणार आहे. ठीक आहे, हा जो ए पी आहे तो काय होणार आहे, ऑसिलेट होणार आहे. ऑसिलेट झाल्यावर ती जी मोशन आहे ती पी आर लिंक थ्रू, ह्या पी आर लिंक थ्रू किंवा कनेक्टिंग रॉड थ्रू रॅमला जाणार आहे. हा ऑसिलेट झाला, हा ऑसिलेट झाल्यामुळं जो काही स्लॉटेड लिव्हर आहे तो ऑसिलेट झाल्यामुळं हे जो रॅम आहे हा काय होणार आहे, रिसिप्रोकेट होणार आहे. थोडक्यात काय, सो क्रँक रोटेट दिस क्रँक सी बी क्रँक हा जो दाखवलेला आहे पहा इथं तुम्हाला दिसतोय हा सी बी क्रँक. ठीक आहे, सी बी क्रँक दिसतोय, हा जो क्रँक आहे तो फिरतो. सो सी बी क्रँक रोटेट्स, देन ए पी which is slotted lever oscillate and the motion is transmitted to RAM, so RAM reciprocates. आता ह्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल हा रॅम रेसिप्रोकेट होतोय. आता जेव्हा क्रँक हा B1 पॉईंटला असेल आणि हा क्लॉकवाईज फिरतोय, हा जेव्हा क्रँक B1 पॉईंटला असेल तेव्हा तो पुढच्या स्ट्रोकला जाईल. म्हणजे B1 पासून क्लॉकवाईज B2 पर्यंत जाताना आपल्याला फॉरवर्ड स्ट्रोक येणार आहे. क्रँक हा CB1 ह्या पॉईंटला असेल आणि क्रँक हा क्लॉकवाईज फिरतोय. CB1 पासून CB2 क्लॉकवाईज जात असताना तिथं फॉरवर्ड स्ट्रोक होणार आहे. आणि हा जो अँगल तुम्हाला बीटा दिसतोय हा टाईम रिक्वायर्ड फॉर फॉरवर्ड स्ट्रोक आपण कन्सिडर करू. त्याच्यानंतर क्रँक जेव्हा B2 पोझिशनला असेल तेव्हा B2 कडून B1 कडे जाताना क्लॉकवाईज फिरतोय, क्रँक क्लॉकवाईज फिरतोय. B2 पासून B1 कडे जाताना आपल्याला तिथं रिटर्न स्ट्रोक मिळणार आहे. त्याचा अँगल आपण अल्फा पकडू, म्हणजे टाईम रिक्वायर्ड फॉर रिटर्न स्ट्रोक अल्फा. ओके, सो इन दिस टाईम रिक्वायर्ड फॉर कटिंग स्ट्रोक इज बीटा अँड टाईम रिक्वायर्ड फॉर रिटर्न स्ट्रोक इज अल्फा. सो बीटा अपॉन 360 मायनस बीटा. आता 360 मायनस बीटा काय झालं तर बघा, टाईम रिक्वायर्ड फॉर फॉरवर्ड स्ट्रोक किंवा कटिंग स्ट्रोक B1 पासून B2 पर्यंत, मग तो किती आहे, बीटा. आता टाईम रिक्वायर्ड फॉर रिटर्न स्ट्रोक किती आहे, अल्फा. पण त्याला 360 मायनस बीटा का केलं आहे, कारण ओव्हरऑल अँगल किती आहे, टोटल अँगल 360चा आहे. 360मधून हे बीटा गेल्याच्यानंतर 360मधून बीटा गेल्याच्यानंतर काय राहतं, अल्फा. म्हणजे अल्फा म्हणलं काय किंवा 360 मायनस बीटा म्हणलं काय तेच राहणार आहे. अशा पद्धतीने हे क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर मेकॅनिझम आहे. लक्षात आलं असं. सो द रोटरी मोशन ऑफ क्रँक इज कन्व्हर्टेड इंटू रिसिप्रोकेटिंग मोशन ऑफ रॅम. सेम हिअर in the Whitworth quick return mechanism, the rotary motion of crank is also converted into reciprocating motion. तर ह्याच्यासाठी आपण ह्यामध्ये लिंक कन्सिडर करूया. ही जी पहिली लिंक दिसते तुम्हाला ही स्लॉटेड बार आहे. हा तुम्हाला दिसतोय हा स्लॉटेड बार, इथं हा स्लॉटेड बार दिसतोय ए पी हा स्लॉटेड बार इथं स्लॉट दिलेला आहे. ह्या स्लॉटमध्ये स्लायडर जी लिंक 4 आहे तो स्लायडर ह्या स्लॉटेड बारमध्ये स्लाईड होणार आहे. ठीक आहे, लिंक 1 कळलं, स्लॉटेड बार ए पी हा स्लॉटेड बार आहे. ह्या पीचं एंड, ह्या पीचं जे एंड आहे स्लॉटेड बारचं, हे पीचं जे एंड आहे ते रॅमला कनेक्टिंग रॉडच्या साह्यानं जोडलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट दुसरी जी लिंक आहे ती म्हणजे सी डी ही दुसरी लिंक दिसते, ही फिक्स्ड लिंक आहे. सी डी ही काय, फिक्स्ड लिंक आहे. तिसरी जी लिंक दिसते ती CA दिसते. CA ही जी लिंक आहे ती ड्रायव्हिंग क्रँक आहे. CA जो आहे तो क्रँक म्हणून ॲक्ट होणार आहे. CA हा क्रँक म्हणून ॲक्ट होणार आहे. बघा, पहिली लिंक आहे स्लॉटेड बार. AP ही जी दिसतंय तुम्हाला ते स्लॉटेड बार दिसते. D पॉईंटला हा फिक्स केलेला आहे किंवा हे सेंटर आहे. ठीक आहे, आणि हा थोडा एक्सटेंड केला आहे इकडं स्लॉटेड बार. तर ह्या स्लॉटेड बारमध्ये हा जो स्लायडर आहे 4 नंबरची लिंक ती स्लाईड होणार आहे. ह्याच्यामध्ये CD जी लिंक दिसते ती फिक्स्ड लिंक आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये CA ही जी लिंक आहे, CA ही जी लिंक आहे ती क्रँक आहे. ठीक आहे, आता आपला हे जो आहे क्लॉकवाईज रोटेट होतं क्रँक. जे स्लॉटेड बारचं P एंड आहे ते रॅमला कनेक्ट केलेलं आहे. लक्षात येते का. आता बघा की पहिल्यांदा आपला क्रँक A2 पोझिशनला असेल
मग A2 पोझिशनला असल्याच्या नंतर जेव्हा हा क्रँक क्लॉकवाईज A1 पोझिशनला जाईल, म्हणजे A2 पासून क्लॉकवाईज A1ला जाईल, तेव्हा रिटर्न स्ट्रोक होणार आहे. आणि जेव्हा A1 पासून क्लॉकवाईज A2ला येईल तेव्हा आपला कटिंग स्ट्रोक होणार आहे. क्रँक जेव्हा A2 पासून A1ला क्लॉकवाईज जाईल तेव्हा रिटर्न स्ट्रोक होणार आहे. आणि क्रँक जेव्हा A1 पासून क्लॉकवाईज A2कडे जाईल तेव्हा कटिंग स्ट्रोक होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे विथवर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम आहे. नेक्स्ट आहे हायड्रॉलिक शेपर. हायड्रॉलिक शेपरमध्ये तुम्हाला इथं दिसतं ऑइल रिझर्वायर, ऑइल पंप आहे जे प्रेशराइज ऑइल पाठवणार आहे. त्याच्यानंतर इथं वॉल चेंबर दिसतं, ह्याच्यामध्ये डायरेक्शन कंट्रोल वॉलसारखं दिसतं, 3 वॉल दिसत आहेत. त्याच्यानंतर इथं आपल्याला रिव्हर्सिंग लिव्हर आणि रिव्हर्सिंग डॉग दिलेले आहेत. त्याच्यानंतर हे सिलेंडर आहे, त्या सिलेंडरमध्ये पिस्टन आहे. ठीक आहे, आता बघा ह्याच्यामध्ये काय होणार आहे, जेव्हा पंप ऑपरेट होणार आहे तेव्हा ह्या रिझर्वायरमधलं ऑइल, इथं तुम्हाला डायरेक्शन दाखवली, ह्या रिझर्वायरमधलं जे ऑइल आहे ते ऑइल ह्या पिस्टनच्या पाठीमागच्या साईडमध्ये येणार आहे आणि ते ऑइलचं प्रेशर ह्या पिस्टनला पुढं ढकलणार आहे. त्याच वेळेस इथं असलेलं ऑइल जे आहे ते रिटर्न परत रिझर्वायरमध्ये येणार आहे. जेव्हा ते ऑइल पिस्टनला इकडं ढकलणार आहे तेव्हा रॅम हा पुढं जाणार आहे, म्हणजे टूल पुढं जाणार आहे. त्याच वेळेस ही जी पोझिशन आहे ती पोझिशन, ही जी रिव्हर्सिंग लिव्हरची पोझिशन आहे ती इथं येणार आहे. जेव्हा रिव्हर्सिंग लिव्हरची पोझिशन इथं येईल, इथं तुम्हाला डॉटेड लाईननं दाखवले, रिव्हर्सिंग लिव्हरची पोझिशन इथं येईल तेव्हा वॉलची पोझिशन चेंज होणार आहे. हा वॉल थोडासा इकडे येणार आहे, हा वॉल इथं येणार आहे, हा जो मधला वॉल दिसतोय तो इथं येणार आहे आणि हा वॉल इथं येणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, त्यावेळेस ऑइल जे इकडं जात होतं ते वॉल इथं आल्यामुळं, हा जो वॉल आहे तो इथं आल्यामुळं हे ऑइल इकडं जाण्यापासून थांबणार आहे किंवा स्टॉप होणार आहे. मग ते ऑइल त्याचा मार्ग बदलणार आहे. त्या ऑइलचा मार्ग काय असेल, मग ते ऑइल परत इकडून जाईल आणि पिस्टन इथं आलेलं असेल तर पिस्टनला ते इकडं ढकलेल. पिस्टन इकडं ढकलल्याच्या नंतर जे टूल आहे ते इकडे येईल, म्हणजे रॅम इकडे येईल, पाठीमागे येईल. ओके, त्यावेळेस इकडचं ऑइल हे परत रिझर्वायरमध्ये येणार आहे. अशा पद्धतीनं जे काय डायरेक्शन आहे ऑइलचं, ते ऑइलचं डायरेक्शन आपण चेंज केल्याच्या नंतर एकदा पिस्टनच्या पाठीमागून ऑइल प्रेशर ॲक्ट होते, नंतरच्या पिस्टनच्या पाठीमागून ऑइल प्रेशर ॲक्ट होते तेव्हा रॅम्प पुढच्या स्ट्रोकला जातो, फॉरवर्ड स्ट्रोकला जातो. नंतर वॉलची पोझिशन चेंज झाल्यावर पिस्टनच्या पुढच्या साईडनं ऑइल प्रेशर ॲक्ट होतं तेव्हा रॅम्प पाठीमागच्या स्ट्रोकला, बॅकवर्ड स्ट्रोकला जातो आहे. अशा पद्धतीची अरेंजमेंट ही हायड्रॉलिक शेपरमध्ये आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की जे ऑइल प्रेशर आहे ते पिस्टनच्या पाठीमागं जेव्हा ॲक्ट होईल तेव्हा रॅम्प पुढच्या स्ट्रोकला जाते. जेव्हा ह्या वॉलची पोझिशन चेंज होईल, ठीक आहे, कारण हा रॅम्प पुढे गेला की ही रिव्हर्सिंग लिव्हर ह्या पोझिशनला येणार आहे, मग वॉलची पण पोझिशन चेंज होणार आहे. तेव्हा जे ऑइल आहे प्रेशराइज ऑइल ते पिस्टनच्या पुढच्या साईडनं ॲक्ट होणार आहे, पिस्टनला ते पाठीमागे ढकलणार आहे, तेव्हा रॅम काय होणार आहे, पाठीमागे